श्रावण पर्वानिमित्ताने 12 महादेवांच्या दर्शनासाठी भक्तगण येतात। श्री क्षेत्र पैठण नगरीत दिनांक 5 ऑगस्ट पासून श्रावण मास पर्व सुरू होत असल्यामुळे शहरातील अतिप्राचीन महादेवाच्या दर्शनासाठी परंपरेनुसार महादेव भक्त दर्शनासाठी पैठण येथे येतात। शहरातील 12 महादेवांचा अभिषेक करतात। शहरातील अतिप्राचीन पिंपळेश्वर, गाढेश्वर, दोलेश्वर, गंगेश्वर, रामेश्वर, तारकेश्वर, हरिहरेश्वर, कालिकेश्वर, बाललिंगेश्वर, इंद्रेश्वर, भोयारेश्वर, नागेश्वर, सिद्धेश्वर यासह अनेक अतिशय प्राचीन मंदिरे शहरात आहेत। 12 महादेवांचा श्रावणात दर्शन घेतल्यास कुटुंबाचे कल्याण होते अशी धारणा भक्ताची असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त महादेवाच्या दर्शनासाठी येथे येत असतात। शहरातील ग्रामीण दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोलेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। औरंगजेब या राजाने ढोलेश्वराच्या पिंडीची साखळ दंड लावून उखडून टाकण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याला यश आले नाही व पिंडीतून रक्तस्राव झाला। हा चमत्कार पाहून औरंगजेबासह त्याच्या सैनिकाची एकच घबराहट उडाली व त्यांनी तेथून पळ काढला। भाविक महिनाभर पायी जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतात। श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी अन्नदाते साबुदाणा खिचडीचा प्रसाद म्हणून वाटप करतात। महाराष्ट्रातील पैठण येथेच प्राचीन 12 महादेवाचे मंदिर असलेले हे एकमेव दक्षिण काशीतील श्री क्षेत्र म्हणून आजही संबोधले जात आहे। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे। ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर।